आज संध्याकाळच्या नाश्त्याला बनवते आहे रव्याचे आप्पे. पण सकाळची सुरुवात माझी आज अशी झालेली आहे. आज संडे स्पेशल बनवलेला आहे. मस्त सुरमई फ्राय, सुरमईचा रस्सा आणि भात. जेवणाला लागले इथे मी आणि मस्त पहिली सुरमईच्या तुकड्या फ्राय करून घेतल्यात. रस्सा एकीकडे होतोय आणि मस्त ताट रेडी केले. भात, कांदा, रस्सा सुरमईचा आणि सुरमई फ्राय. दुपारचं छान असं जेवण झालं आणि सगळी कामं आटपता मला संध्याकाळ झाली. देवांसमोर दिवाबत्ती लावून घेतली आणि देवाचा आशीर्वाद घेऊन बाकीच्या कामांना लागले मी. आणि इथे श्रीयन नाचणी आहे जी की मोड आलेली आहे आणि तिला सुकवून घेतली आणि आता ती भाजायची आहे मला. आणि संध्याकाळच्या नाश्त्याला आज बनवते मी रव्याचे आप्पे, जे की म्हणजे श्रियान झाल्यापासून पहिल्यांदाच बनवते मी. आधी बनवायची पण आता फर्स्ट टाईम बनवते. रवा, दही आणि भाज्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि ते आप्पे बनवायला घेतलेत. पण ते असं झालेलं आहे, ते चिपकतात, ते पलटतच नाही आहेत. मग काय करायचं, तर मी सरळ डोसे टाकून घेतले. मग डोसे छान झाले. तर संध्याकाळचा नाश्ता झाला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी. आज जेवायला काकीने मस्त आम्हाला दिलेल्या मुळ्याची भाजी, नाचणीच्या भाकऱ्या आणि 2 प्रकारच्या चटण्या. आणि आमचं दुपारचं जेवण होतंच. मग आम्ही दोघं जेवलो आणि मग शेवट श्रियांला जेवण देतोय. आणि त्याचं जेवण होईपर्यंत इकडे मी म्हटलं चला नाचणी बारीक करून घेते. मग इथे नाचणीची पेस्ट म्हणजे नाचणीचं सॅरलॅक बनवायला घेतले इथे. आणि रात्री झोपता वेळेस मस्त काकाने आईस्क्रीम आणलेली आम्हा दोघांना आणि श्रियान बाबूसाठी मस्त आम्रखंड आणलेला. आणि श्रियांची घाई की मला तुम्ही कधी आम्रखंड देताय, मी कधी आईस्क्रीम खातोय, आणि तो इथे खायला लागलेला आहे. तर असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन.